नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आर्विशानी मंडळी. आर्विशला आहे ना थोडं ह्या फोडा झाल्यात, गरमीच्या फोड्या आहेत आय थिंक. या 2 दिवसाआधी मँगो खाल्ला होता आणि त्यानंतर त्याला त्या फोड्या आल्या गरमीच्या. आणि मी म्हटलं डॉक्टरकडे दाखवेल, पण आमचे सगळे बाजूच्या होते काही नाही, गरमीचे येतात त्या आणि नंतर होऊन जातं ठीक. तर असं काही जास्त घाबरायचं कारण नाही आणि लगेच डॉक्टरकडे नेऊ नको असं मला आपले बाबर काकी बाजूच्या ताई सगळ्या बोलल्यात. तर मग ठीक आहे चालेल. तर मंडळी आज सकाळी तुम्ही बघितलं विशालला मी टिफिन घेऊन गेले होते. तुम्हाला माहिती आहे आता येते 14 एप्रिल आपला सर्वांचा सण. त्या सणाची आम्ही आतुरतेने वाट बघतो 1 वर्ष. तो सण म्हणजे 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. तर मग 14 एप्रिल आम्ही दरवर्षी जोरातच साजरी करतो. ऍक्च्युली मी इकडे आमच्या ग्राउंडमध्ये 14 एप्रिल खूप छान प्रकारे साजरी करतात. तर मग तिकडे गेलं जातो. म्हणजे 1 वर्ष मी तिकडे गेली होती आणि नंतर लास्ट इयर मी इगतपुरीला होते आणि आता काहीच तयारी नाही झाली. मग मी म्हटलं चला आज आपण शॉपिंग करून घेऊ, शॉपिंग करून घेऊ 14 एप्रिलसाठी. म्हणजे जेव्हा मिरवणूक निघेल तेव्हा सगळेजण तयारी करतात तेव्हा वेअर करण्यासाठी. आणि हो, दर एप्रिलला म्हणजे अगदी लहान असल्यापासून म्हणजे पहिल्या वर्षापासून 14 एप्रिलला माझे पप्पा आम्हाला नवीन कपडे घेतात, म्हणजे घेतातच. जसं दिवाळीला 14 एप्रिलला आम्हाला नवीन कपडे पप्पा घेतात, इतर वेळी ते घेतातच, पण खास करून हे 2 वर असेल तर मग आमची खास करून शॉपिंग असते आणि खूप मजा येते. तर मग चला शॉपिंगला जाऊ आता. आणि चला मला काय घ्यायचंय ते थोड्याच वेळात तुम्हाला सांगते. ठीक आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की मी करते आहे 14 एप्रिल साठी शॉपिंग आणि मी आलेली आहे माझ्या फेवरेट शॉप मध्ये, रंगोलीमध्ये. आणि साडी माझी फायनल करायचं काम चालू आहे. तर चला तुम्हाला पण दाखवते कोणती साडी घेते. आणि तुम्हाला माहिती आहे 14 एप्रिल म्हणजे आपण व्हाईट कलर जास्त प्रिपेअर करतो आणि व्हाईट कलर मध्ये मला व्हाईट टू पिंक कलर मध्ये कॉम्बिनेशन पाहिजे होतं. तर तसंच दादांनी मला दाखवलेलं आहे. कॉन्ट्रास्ट आहे तर अशी रेड कलर मध्ये नाही, पिंक 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 पिंकच आहे. पिंकच आहे, डिफरंट आहे तुम्ही बघू शकता, सुंदर. आणि अजून एक आहे ती पण खूप सुंदर आहे, ब्ल्यू बॉर्डर मध्ये आहे. जर म्हणजे नवरी असेल, ब्राईड असेल तर तिच्यासाठी खूप उत्तम ऑप्शन आहे इकडे. हो बेटा. आणि आर्विशची खूप मस्ती चालू आहे आपल्या. हो बेटा काय सर्वांना हाय करा, सर्वांना हाय करा. हा बाय नाही, हाय करायचं. हा इकडे तुम्ही बघू शकता. आणि या आहेत त्या सिल्क मध्ये आहेत, फॅन्सी टाईप मध्ये सिल्क मध्येच आहेत त्या. आता हे तर फक्त व्हाईट कलरचं आहे कलेक्शन. आणि 14 एप्रिलच्या हिशोबाने हे ना खूप सुंदर आहे. इकडे तुम्ही बघू शकता. हे जे कलेक्शन आहे ते स्पेशली 14 एप्रिल साठी ठेवलंय दादांनी. अशोक चक्राची डिझाईन. तुम्ही बघू शकता दुसरे विविध प्रकारचे कलेक्शन बघायला मिळतं आपल्याला. तर ही एक साडी आहे. तर ही साडी मला खूप आवडली आहे, विशेष करून सिल्क मध्ये आहे, ती आवडली आहे. मटेरियल खूप छान आहे तिचं. तर ही फायनल करते जसं मला हवंय त्या हिशोबाने. भेटली आहे मला साडी
आणि आता ही फायनल करेल. चला बोलते थोड्या वेळात. तुम्ही जेव्हा शॉपमध्ये एंट्री करता तेव्हा तुम्हाला गणपती बाप्पाची मूर्ती दिसेल, तुम्ही बघू शकता. तर मंडळी साडी मी फायनल करून झाली आहे. विशाल पेमेंट करतायत तिकडे. आणि अजून एक सांगेल की आपल्या दिवाळीमध्ये ज्या साड्या खरेदी केल्या होत्या ते याच शॉपमध्ये केल्या होत्या. जवळजवळ आपण 8 साड्या इकडनं खरेदी केल्या आहेत. आणि खरंच शॉप खूप छान आहे. आणि खरं म्हणजे कस्टमर लोक म्हणजे जे स्टाफ आहे ना तो एकदम मस्त आणि कस्टमर हँडल खूप छान करतात. ते विशेष करून मला या शॉपमध्ये आवडतं. तर मग चला आता बघू. आर्विश तर रडायचं काम चालू आहे थोडं थोडं. कोणतं पाहिजे आर्विश, कोणतं पाहिजे तुला? तुला काय हवंय? फायनली आर्विशने कार घेतली आहे. इकडे खेळण्याचं दुकान आहे, ते अंकल पॅक करतायत. साडीवरती मस्त मॅचिंग बँगल्स घेतले आहेत. सेम साडीच्या पदराला मॅचिंग आहेत अशा पिंक कलर आणि गोल्डन कलरमध्ये. बाकीच्या थोड्याफार गोष्टी खरेदी करायचं. चला खरेदी करते आणि दाखवते तुम्हाला काय. तर तुम्ही कानातल्यांचं डिझाईन खूप सुंदर सुंदर आहे. मला ही डिझाईन छान वाटते. ही पिकॉक डिझाईन पण छान आहे. आणि अजून ही पण सुंदर आहे. थोडी नाजूक डिझाईन आहे ही पण सुंदर आहे. आणि हो, जर वेलांसोबत घ्यायचं असेल तर हे पण आहे. पण मला आता पर्सनली वेल नको आहेत म्हणून मग मी ही चंद्रकोर डिझाईन आहे ना, चंद्रकोर डिझाईन आहे. हा एक मी घेते आता. आणि हा कसा आहे प्रत्येक साडीवरती जाईल. आणि मोत्याची पण डिझाईन आहे त्यामुळे छान वाटेल साडीवरती. बाई एक दो इसको तुम्ही पाहिलं असेल व्हिडिओमध्ये पहिले. आणि अजून माझ्या कानातले ठुशी बांगड्या सगळ्या घेऊन झाल्या. आता फक्त मला साडी पिको फॉल करायची आहे. आणि ब्लाऊज स्टिच करून भेटतो की नाही भेटतो हे मला थोडं डाऊट आहे, तर बघूया आपण. आणि अजून म्हणाल तर आर्विशची आणि विशालची शॉपिंग बाकी आहे, ती आता उद्या करू. तर आणि बंद झालेत मार्केट. शॉपिंग करता करता वेळ होऊन गेला मला. 10:30 वाजत आले, सगळं बंद झालं आहे दुकानं. तर मग आता चला घरी निघते मी आता. आणि ते काही राहिलं असेल ते आता उद्या खरेदी करू. चला घरी. तर तुम्हाला माहिती आहे विशालचा फेवरेट आहे बाबा फालुदा. तर तलाव पालीपासून क्रॉस करत होतो. विशाल बोलतात चल यार आपण जाऊया म्हणून. तर म्हटलं ठीक आहे चालेल चला. आणि मंडळी घरी पूर्ण स्वयंपाक वगैरे बनवून आलेली आहे मी. आणि आता इथून आल्यानंतर विशाल जाणार नाही हे तर माहिती आहे आपल्याला सर्वांना. तर चला मग बाबा फालुदा आता विशाल स्पेशली विशाल एन्जॉय करते. मला माहिती आहे की मी इकडे आलं बाबा फालुदा खाल्ल्याशिवाय राहत नाही. तर विशालने पार्सल घेतलंय आता. पार्सल घेतलं तुम्ही? घरी एन्जॉय करू. हो ना, पण तो हे नाही होणार ना, वितळणार नाही ना, राहील ना? आपण गेल्यावर तुला घरी फ्रीजमध्ये ठेवू. अच्छा ठीक आहे चालेल. तुम्हाला खायचं तर खा, तुम्हाला जेवण नाही जाणार मग त्यासाठी. जेवण केल्यानंतर खाण्यात मग चांगली मजा आहे. ठीक आहे चला मग आता घरी खाणार आहोत. इथे नाही एन्जॉय करायचं, घरी एन्जॉय करायचं. ठीक आहे चला. तर मंडळी आम्ही घरी आलो. घरी यायला आम्हाला 11:15 झाले होते. आणि आल्यावर लगेच जेवण केलं. जेवण केल्यानंतर थोडं शांत बसली होती. तर आज मला मजा आली शॉपिंग वगैरे करायला. आणि साडी घेतली, बांगड्या घेतल्या, त्याच्यानंतर अजून परत कानातले घेतले, वरती चिंचपेटी सारखं आहे ते घेतलंय.
ह्या सगळ्या शॉपिंग करून झाली माझी. आणि आता तुम्हाला जसं लास्ट टाइम सांगितलं व्हिडिओमध्ये की फक्त ब्लाऊज स्टिच करावं लागेल आणि बाकी साडी पिको फॉलला टाकावी लागेल ती उद्या. मग म्हणाल तर तुम्हाला शॉपिंग कशी वाटली. तुम्ही टी शर्टचं म्हणाल तर हे टी शर्ट मला खूप कम्फर्टेबल आहे आणि मी घरात यूज करण्यासाठीच घेतलेले आहे. आणि आता तुम्हाला माहिती गरम खूप होतं त्याच्यामध्ये एकदम कम्फर्टेबल वाटतंय मला. आणि प्युअर कॉटनचे मंडई. चला याच विषयावरती आजचा व्हिडिओ मी एंड करते. आय होप तुम्हाला माझा शॉपिंगचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय बाय कर.